आज या दोघींमुळे माझं थोबड फुटणारच होतं, बट थँक्स गॉड मी थोडक्यात वाचले. नमस्कार, मी समृद्धी. आज सकाळचे जेवण बनवण्याची ड्युटी माझ्याकडे होती. सो उठल्या उठल्या डायरेक्ट किचनमध्ये एंट्री केली आणि फुल कॉन्सन्ट्रेशननी मस्त अशी भाकरी आणि भाजी बनवली. तर आज मला सांगावंसं वाटतंय ते म्हणजे मी लहान असताना ना माझ्या आजीने मस्त अशा मला भाकरी कशा बनवायच्या ते छान शिकवलंय. त्यामुळे आज मी चांगल्या प्रकारे भाकरी बनवते. ऑलमोस्ट मी म्हणणारच होते, की चला आज निवांत घरी एकटीच आहे तर Netflix बघूयात. तेवढ्यात माझ्या या दोघींकडे लक्ष गेलं. या दोघींचं काय चाललं होतं काय माहिती, पण माझं लक्ष कशातच लागत नव्हतं. बट थँक्स गॉड मी त्यांना बाहेर काढतच होते. तेवढ्यात पप्पांनी एंट्री केली आणि या दोघींना घरातून बाहेर हाकलून काढलं. त्यानंतर मस्त ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्टमध्ये आज इडली आणि सांबार होतं. त्याचबरोबर मम्मीने पापड आणलेले ते सुद्धा तळले आणि घरी आल्यानंतर ना खाण्यापिण्याशिवाय मला दुसरा काय उद्योगच नसतो. आणि आजकाल ना दुपार झाली की मला मस्त मेलॉन शेकची आठवण येते. मग काय मस्त असा शेक बनवला, सगळ्यांना दिला आणि मी सुद्धा पिला. बाय द वे उद्या मला पुण्याला जायचंय. सो मूड नसताना सुद्धा बॅग पॅक केली आणि केलेला सगळा पसारा आवरत होते. तर हे माझं असं काहीतरी चाललं होतं. तेवढ्यात हे कार्टून सुद्धा घरी आलं आणि शंभू घरी आला की त्याच्यासोबत मस्ती करणं हे सगळ्यात माझं फेव्हरेट काम झालं. त्यानंतर वहिनीने एकदम टेस्टी बिर्याणी बनवली होती. सो माझा डिनरचा प्लॅन एकदम सेट होता. मस्त बिर्याणी खाल्ली आणि त्याचबरोबर आज खूप दिवसांनी मराठी बिग बॉस बघितलं. सो आज खूप दिवसांनी बिग बॉस पाहत होते तर मला त्यातलं काही समजतच नव्हतं. म्हटलं जाऊन द्या, शंभू सोबत थोडंसं खेळले आणि चला आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.